डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, भारतीय घटनेचे शिल्पकार. डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर हे भारतातील महान विचारवंत, समाजसुधारक, कायदेतज्ञ आणि भारतीय संविधानाचे शिल्पकार होते. त्यांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी महू, मध्य प्रदेश येथे झाला. ते आपल्या जीवनभर दलित, शोषित आणि उपेक्षित घटकांसाठी संघर्षरत राहिले. त्यांनी जातीव्यवस्थेविरुद्ध आवाज उठवून सामाजिक समतेचा संदेश दिला. त्यांचे कार्य आजही समाजासाठी प्रेरणादायी आहे. प्रारंभिक जीवन व शिक्षण. डॉक्टर आंबेडकर यांचा जन्म महार समाजात झाला होता, जो त्या काळी अस्पृश्य मानला जात असे. त्यांचे वडील रामजी सकपाळ हे सैन्यात होते आणि शिक्षणप्रेमी होते. त्यांनी भीमरावांना शिक्षणाची गोडी लावली. लहानपणापासूनच त्यांना समाजात अनेक प्रकारच्या विषमतेला सामोरे जावे लागले. शाळेत असताना त्यांना पाणीही स्वच्छ सवर्ण विद्यार्थ्यांप्रमाणे मिळत नव्हते. शिक्षक त्यांना स्पर्श करीत नसत आणि त्यांच्या पुस्तकांना वेगळे ठेवले जात असे. या अपमानामुळे त्यांच्या मनात सामाजिक विषमतेविरुद्ध लढण्याची प्रेरणा निर्माण झाली. शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी मुंबईतील एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. त्यांच्या शैक्षणिक प्रगतीमुळे गायकवाड राजाने त्यांना शिष्यवृत्ती दिली. उच्च शिक्षणासाठी ते अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठात गेले. त्यांनी इकॉनॉमिक्समध्ये M.A. आणि नंतर Ph.D. मिळवली. त्यानंतर त्यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून D.Sc. आणि बॅरिस्टर पदवी मिळवली. सामाजिक आणि राजकीय कार्य. विदेशात शिक्षण पूर्ण करून भारतात परतल्यानंतर त्यांनी अस्पृश्य समाजाच्या उन्नतीसाठी कार्य करण्यास सुरुवात केली. त्यांनी अस्पृश्यता निर्मूलनासाठी आणि सामाजिक समतेसाठी विविध चळवळी चालवल्या. 1. मूकनायक 1920 आणि बहिष्कृत भारत 1927. डॉक्टर आंबेडकर यांनी मूकनायक आणि बहिष्कृत भारत नावाची नियतकालिके सुरू करून समाजाला जागरूक करण्याचे कार्य केले. 2. महाड सत्याग्रह 1927. महाडच्या चवदार तळ्यावरील पाणी दलितांना मिळावे यासाठी त्यांनी सत्याग्रह केला. हा लढा सामाजिक समतेच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल होता. 3. मनुस्मृती देहन 1927. डॉक्टर आंबेडकर यांनी मनुस्मृती ही ग्रंथ अस्पृश्यतेला प्रोत्साहन देतो असे सांगून तिचे देहन केले. हा कार्यक्रम अस्पृश्य समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी ऐतिहासिक ठरला. 4. मंदिर प्रवेश आंदोलन. ते काळी दलितांना मंदिरे प्रवेश नाकारले जात, म्हणून त्यांनी नाशिकच्या काळाराम मंदिर प्रवेशासाठी आंदोलन केले. भारतीय संविधानाचे शिल्पकार. स्वातंत्र्यानंतर डॉक्टर आंबेडकर यांची भारतीय संविधान मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्यांनी संविधानात प्रत्येक नागरिकाला समान अधिकार, धर्मनिरपेक्षता, आरक्षण आणि सामाजिक न्याय देण्याचा प्रयत्न केला. संविधानातील महत्त्वाची तत्त्वे. 1. सर्वांना समान अधिकार, कोणत्याही प्रकारच्या भेदभावाशिवाय समानता. 2. अस्पृश्यता निर्मूलन, अस्पृश्यतेविरुद्ध कठोर कायदे. 3. धर्मनिरपेक्षता, प्रत्येक नागरिकाला धर्म स्वातंत्र्य. 4. आरक्षण, मागासवर्गीयांसाठी शिक्षण आणि नोकरीत आरक्षण. बौद्ध धम्माची दीक्षा. डॉक्टर आंबेडकर यांनी 14 ऑक्टोबर 1956 रोजी नागपूर येथे आपल्या लाखो अनुयायांसह बौद्ध धर्म स्वीकारला. त्यांनी बुद्ध, धम्म आणि संघ या तत्त्वज्ञानावर आधारित नवा सामाजिक परिवर्तनाचा विचार दिला. डॉक्टर आंबेडकर यांचे मृत्यू आणि वारसा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे निधन 6 डिसेंबर 1956 रोजी झाले. त्यांच्या विचारांवर आधारित समताधिष्ठित समाजाची निर्मिती करण्यासाठी आजही त्यांचे कार्य प्रेरणादायी ठरते. त्यांचे प्रेरणादायी विचार. 1. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. 2. स्वतःला घडवा, ज्ञान मिळवा आणि आपल्या हक्कांसाठी लढा. 3. जे शिक्षणाच्या द्वार उघडेल तेच खरे स्वातंत्र्य आहे. निष्कर्ष. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे केवळ संविधानकार नव्हे, तर ते एक क्रांतिकारी समाजसुधारक होते. त्यांनी आयुष्यभर समतेसाठी संघर्ष केला. त्यांच्या विचारांवर चालूनच भारतात सामाजिक न्याय आणि समानता प्रस्थापित होऊ शकते.